नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्सनं गणित सांगणार आहे. दोन गणित मी तुम्हाला समजून सांगणार आणि एक गणित तुम्ही सोडवायचं आहे. म्हणजे 3 नंबरचं गणित तुम्ही सोडवायचं आहे. चला तर मग एक एक गणित आपण शिकूया. 49 गुणिले 29 वजा 29 बरोबर किती? तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही? 49 गुणिले 29 चा गुणाकार करणार. आलेल्या गुणाकारामधून 29 वजा करणार. मग त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये ज्यांचा गुणाकार येणार यांचा गुणाकार आणि वजाबाकी जेवढी येणार त्या ऑप्शन मध्ये तेवढीच त्या ठिकाणी गुणाकार असेल तर त्याचं उत्तर बरोबर आहे घेणार. तुम्हाला एक एक ऑप्शन सोडावं लागतं. आता याच्यामध्ये एक एक ऑप्शन सोडवायला किती वेळ लागतो? तर तो वेळ न जाऊ द्यायचा असेल तर काय करायचं आपण? तर आता 49 गुणिले 29 वजा 29 आता म्हणजे पुन्हा पुन्हा 29 या ठिकाणी. तर आता इथं काय करायचं आहे? 29 वजा 29 म्हणजे काय? एक कमी आहे. तर एक कमी कोणामधून करायचं नाही? 29 मधून नाही. कोणामधून कमी करायचं आहे? 49 मधून. मग आता इथं वजा 1 आहे तर उचलायचा खाली ठेवायचा. 49 मधून 1 गेला किती राहिले? 48. तर म्हणजे 48 गुणिले किती? 29. तर या ठिकाणी 48 गुणिले 29 हे उत्तर आलेलं आहे. आता त्याच्यानंतर 13 गुणिले 17 वजा 13. आता 13 डबल आलेली इथं. तर आता वजा 13 म्हणजे एक कमी आहे. म्हणजे 13 कमी आहे. तर आता याच्यामध्ये काय? याचा अर्थ काय? 13 हा 17 वेळेस आहे. पण त्याच्यामध्ये एक 13 कमी असल्यामुळे किती वेळेस होईल? 16 वेळेस होईल. तर तो वजा कशामधून करायचा? 17 मधून. तर मग आता 13 गुणिला काय करायचं? 17 मधून केला किती राहिले? 16. तर बरोबर या ठिकाणी 13 गुणिला 16 हे उत्तर येईल. तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे 13 गुणिला 16. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचं आहे? तर 3 नंबरचं गणित दिलेलं आहे ते आपण सोडवायचं आहे. म्हणजे 41 गुणिला 50 वजा 50 बरोबर किती? तर पर्याय दिलेले आहे 40 गुणिला 50 49 गुणिला 41. 3 नंबरचा पर्याय 0. 4 नंबर 40 गुणिला 49. या ठिकाणी जो पर्याय बरोबर येईल त्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी आज थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.